हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. अश्विनीचा चाललाय स्वयंपाक. मी चाललोय खाली शेतावर. आपल्या शेतात चाललंय आता बेड पाडायचं काम. याच्यावर फरशी लावायची आता आपल्याला. इथं खाली खडक असल्यामुळं काय बेडचं मशीन खाली टेकत आहे, त्याच्यामुळं तिथून पुढंच बेड पाडायचं काम चालू आहे. आपल्या दोन्ही वावरांचे बेड पाडून झालेत मित्रांनो. मी चाललोय आता गव्हाला पाणी भरायला. टॉम्या पण आलाय मित्रांनो. आपण आता युरियान जे खत घेतले गव्हाच्या भरणीला, ते टाकून घेतोय आता. दाद्या खत मारतोय आता. नीट मार रे दाद्या. चांगली मूठ भरून घे ना. मूठ भरून घे. हा, मार चांगला. दाद्या लागला होता माग, मला पण खत टाकायचंय म्हणून त्याच्यात दिले आता खत टाकायला. चांगल्या मोठी टाक ना, मोठमोठाले. तिकडून इकडे या बाई, या वाप्यात राहायला टाकायचा. इथे या शेजारच्या वाप्यात टाकायचा राहिला. हे चांगलं मोठी मोठी फेक डायरेक्ट शेवटे आता. इकडं हा ये सरळ. हे टाकीत. त्याचा पप्पा 12 देऊ राहिला आता. टाक टाक मोठालं, हे दखत नाही. हा टाक मोठ्या मोठ्या. हा टाक. गहू पाहून टाक ना. कुठे काय टाकीत. हा टाक इथं या गावामध्ये. हा टाक इथं चांगला. पाणी भरून झाले मित्रांनो आमचं आता गावाला. दाद्याचं चालले पाय धुवायचं काम. झाले का पाय धुवून? मी जाऊ घरी मग. मी जातोय घरी आता. दादा थांबलाय इथं. मित्रांनो घरी पोहोचले. जेवण करायचं आता, भूक लागली. काय केलंय का स्वयंपाक जेवायला? वालाचे सोले भात चपाती. वालाचे सोले भात चपाती. चला जेवण करून घेतो आता. जेवण झाले मित्रांनो आता आपलं. चाललोय केळीला दाढी करायला. केळीला आलोय मित्रांनो आता. दाढी करून घेतोय. आमच्याच भाऊबांधाचं दुकान आहे. कुलाळच आहे आपण. चला दाढी करून घेतोय आता. मित्रांनो आपली दाढी करून झाली आता. आता निघतोय घरी. घरी पोहोचलोय मित्रांनो. दाद्याने फोन केला होता. दाद्याला आज पनीर भाजी खायची होती. तो काय पुरणपोळ्या खात नाही. आज त्याला पनीर भाजी बनवून देतो मी माझ्या हाताने. चला आता बघूया कशी होती पनीर भाजी. पाहिलं ना काय म्हणला दाद्या. त्याच्यामुळे आज मला पनीर भाजी बनवून द्यायची त्याला. मित्रांनो आपण आहे ना पनीरचे बारीक बारीक तुकडे केलेत असे पीस. त्याच्यानंतर आता हे तळून घेऊ राहिले तेलामध्ये. तेला त्यांना असे जरा लाल लाल होईपर्यंत असे तळून घ्यायचे. आता सध्या आता नाही एवढं तळून घेतो पनीर. लाल होईपर्यंत जरा थोडं नॉर्मल असं. आपल्या पनीरला लाल रंग आलाय मित्रांनो. आता काढून घेतो आता हे. असे तेलात तळून घेतले का जरा कुरकुरीत होते पनीर.
खायला चांगलं लागते. तर काढून घेतो बाहेर. थोडे जळालेत काही काही, जाळ जास्त झाला. एवढे पण नाही जाळले, नॉर्मल वरच्या वर जाळले. पडेल नाही पडला. वाटाणा घेतलाय मित्रांनो आता आपण, तर तळून घेतो नॉर्मल. आता चांगला तडका दिलाय वाटाण्याने. घाबरत आहेत किती. गॅस वरची सवय ना बाई. चुली आता पहिल्यांदा चुलीवर तर मला खायची हौस येते, त्याला मी काय करणार. चुली चांगली चव येते, त्याच्यामुळे आपण चुली करून राहिलो. मित्रांनो आपण वाटाणा आणि आपलं पनीर त्याला मध्ये असं फ्राय करून घेतलंय. आता याच्यामध्ये तवा, 1 मिनिट मला कढई उतरून घ्याव द्या आधी. तेल जळण. तव्यावर आहे ना थोडं तेल टाकून घेतोय आता. हे कांदा आणि ते परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा खोबरं ते परतून घ्यायचे. जाळ 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 इकडं होता कढईला. आधी खोबरं घेतोय आपण परतून. मित्रांनो आपलं खोबरं झाले तळून, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय आता. जाळ जास्तच झालं जरा. त्याच्यानंतर आता कांदा परतून घेतोय. कांद्याला जरा लाल लाल रंग आले मित्रांनो. आता आपल्या याच्यामध्ये आता लसूण आणि कांदा, आपलं टोमॅटो पण फ्राय करून घेऊ. त्याच्यानंतर मिक्सरला ग्रेव्ही करायची याची. ग्रेव्ही झाल्यानंतर मग पनीर. तो कांदा आणि आपला लसूण फ्राय करून राहिलो. त्याच्यानंतर ना याच्यात आपले जे मसाले आहेत ना पनीर भाजीचे, ते न्यायला जरा सोडून घ्यायचे पनीरला आणि वाटाण्याला. टेस्ट भारी येते, म्हणजे त्याच्याने टेस्ट चांगली येते. झाकण ठेव. याटी ठेव जर ते जागेच गोळा करा की. दे इकडं माझ्या दे ठेव. आता झाकण ठेव राहिले मित्रांनो थोड्या वेळ जरा. आपल्याला याचं काय म्हणतात एवढं सांगता येत नाही मला. आपण काय मऊ नाही लुसलुसीत होण्यासाठी. मऊ लुसलुसीत होण्यासाठी आपण काय कंटिन्यू स्वयंपाक नाही करत, पण मग करतोय. आज दादाची इच्छा होती, आहे ना दादे? त्याला पनीर खाऊ दे. पनीर खा पाय बरं. झोपू नको. मला एवढी भाजी बनवायला लावली तू काम सोडून. मग कसा खातोय मग? का दाद्या तुला माही भाजी आवडेल का माझ्या हातची? झोपू नको. त्यांना सांगायला नाही तर घ्यायचं झोपून. मला लावशील भाजी करायला, घ्यायचं झोपून. मित्रांनो झाले आता हे आपलं मग लुसलुसीत, म्हणजे आपलं फ्राय बी एवढं माहीत नाही आपल्याला, पण मग फक्त करायचं माहिती. पहिल्यांदाच तुम्हाला रेसिपी दाखवू राहिले. आता हे देतोय आपलं. कुठं गेलं रे मित्रांनो? आपण शाही पनीर मसाला आणि हा दुसरा कोणताही, हे दोन्ही पण शाही पनीर मसाल्याचे त्याच्या आधी टाकून घेतले थोडे थोडे. हे पूर्ण मिक्स करून घेऊ आता. एक जीव करून घेऊ राहिलं आता मसाले या पनीरला ना आपल्याला. पडू पण राहिलेत. आम्हाला चालत आहे तसं खाली पडलेलं. एक जीव झाले आता आपलं पनीर आणि वाटाणा. आता फोडणी देऊन घेऊ मसाल्याला. त्याला थोडं हिंग टाकून घेतोय आता. त्याच्यानंतर हा मिक्सरमध्ये वाटलेला मसाला आहे, मागाचं मिश्रण. खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण.
चम्मच घ्या की मोठा. काय म्हणते? मोठा चम्मच घ्या ना तो. थांब ना, हे काढून घेऊ दे ना. बऱ्या बारकीने जमत आहे. मान्या काय करू राहिल्या मध्येच. जाळ करा ना, फोडणी बसणार नाही. 1 मिनिट मान्याक लक्ष इथं ठेवते सध्या. पडेल इकडे सारखं. पाडणार. जाळ करतो मित्रांनो, पार जाळ गेला आमचा. जाळ बंद करा, आवाज यायचा तुमचा. पळी घे हलवायला. कुठे पळी? ती समोर. घ्या हळद. 1 मिनिट. घ्या अजून थोडे. हळद टाकतोय मित्रांनो आता याच्यामध्ये. बस. हे मसाले राहिले 2. मसाले टाका ना आधी इकडचे. कोणते? हे पुढे. हा, उरलेले मसाले आपण मित्रांनो आता त्याला फ्राय करून घेऊ राहिले. या मसाल्यामध्ये कांदा आपलं ग्रेव्ही करेल त्याच्यामध्ये. मिक्सरला झाकण लावा ना, हलवून घ्या ना, टाका पटकन. परतू देते जा का पुढे. तुमच्या पायापाशी पार तुम्ही तर. फ्राय झालाय मित्रांनो मसाला. आता आपला मिक्सर मध्ये उरलेला मसाल्यात पाणी टाकून घेतलं. आधी टाकून घेतो, जाळ जास्त झालंय. थोडं पाणी टाकतो. नॉर्मल टाका, सगळं पाणी लगेच नका टाकू. नाही काही गरज नाही टाकायची आहे थोडं पाणी. कढई झाली बारीक. आता हे आपले मिश्रण घेते आपलं काय म्हणते पनीर आणि ते वाटाणे ते टाकते त्याच्यामध्ये. ताटात पाणी घ्या, ते हलवा. ताटात पाणी घेतो. मटणासारखं वरून नका ताट मोठी काळी होईल नको. आधी हलवून घ्यायचं ते. काय नाही होत. पाणी दे ना पाणी. ताट ताट पकडा. गरम पाणी टाकायला लागत होतं पण मसाल्याच्या डब्यात पाणी. काय काय नाही, टाका ते पाणी. ही वरड राहिले माझ्या मुसकाड तोंडी. मीठ राहिलं टाकायचं मित्रांनो. आपण मीठ नंतर टाकू, आता सध्या थोडस टाका ना, ते शिजायला नको का. बरं हे म्हणते तर टाकून घेऊ मीठ. जरा मसाला तर थोडं फिरवेली तुम्हीच फिरवले. मी नॉर्मल फिरवलं आता. टाका नंतर अजून आळणी कराट करू शकतो आपण. अजून थोडस टाका की. ही म्हणते अजून टाकत टाकतोय आता. कराट झालं बोलायचं नाही. तो दादा झोपला काय बस. झाला काय माहिती. मित्रांनो आता भाजी शिजेपर्यंत वाट पाहू. बघा बरं घट्ट नंतर भाकर जेवायला झाली बसून होईल घट्ट ती. आटून थोडी आटन ना. मित्रांनो आपली पनीर भाजी तयार झाली. आता अश्विनीने घेतल्यात पुऱ्या तळायला. पुऱ्या तळून झाल्या का जेवायला बसायचे. दाद्याला अजून झोपून नाही दिला. नाही दाद्या झोपून घेते. दाद्याला चालली झोप. त्याच्यामुळं दाद्याला झोपायच्या आधी पाव कशी झाली भाजी. मम्मी देवर राहिली वाढून. आता अजून आमच्या पुऱ्याच तळू राहिलोय. दाद्या झोपण म्हणून आता दाद्याला आधी देऊ राहिले जेवायला. कशी टेस्ट झाली पाहू बरं दाद्याला विचारून. दे ग लवकर दाद्याला. दाद्याला देतो. दादा तुला सेपरेट देऊ का. नको तुला सेपरेट.
कसे झाले रे दाद्या थांब पाय बरं. थंड आहे आवर. आवर लवकर मोबाईल नंतर पाय. मोबाईल नंतर नाही हा गाडी नाही. टेस्ट पाय ना आधी कशी झाली भाजीची. बाबा हा रासा देतोय आवर तू थांब पाय आधी. दाद्या रुसला दादा काही सांगत नाही भाजी कशी झाली ती. कशी झाली हो पापा भाजी. चला मित्रांनो आता जेवण करून घेतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.